नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। ऐकलत, हा आक्रोश आहे केज पासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरडेवाडी गावच्या ग्रामस्थांचा। केज पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेलं हे डोंगर पट्ट्यातलं गाव। बहुतांश लोक हे ऊसतोड मजूर। 4 ते 5 महिने हे गावाच्या बाहेर असतात, मात्र गावामध्ये वृद्ध आणि काही लेकरा बाळांना ठेवावं लागतं। मात्र पाण्याच्या झळा ह्या तीव्र असल्याने लहान लेकरं आणि वृद्धांना मोठी कसरत करावी लागते आणि मग यामध्येच काही गोष्टी ज्या मनात नाहीत त्याही त्यांना कराव्या लागतात। आणि सर्वात महत्त्वाचं, यामध्ये बोलताना एका महिलेने सांगितलं की आम्हाला लहान वयामध्येच मुलींचे लग्न करण्याचे कारण जर काय असेल तर ते आहे पाण्याची टंचाई। कारण पाण्याची टंचाई जर नसेल तर मग आम्ही गावातच काहीतरी शेती आणि उद्योग करू आणि मुलींना शिकवू आणि मग 18 वर्षानंतरच मुलीचे लग्न करू। अशा प्रकारचे दाहक चित्र या गावचंच नव्हे तर केज तालुक्यामध्ये असे अनेक गावं आहेत। कोरडेवाडी साठवण तलावाचा प्रश्न मागच्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे, मात्र तो काही सुटत नाही। त्यासाठी राजश्री राठोड या युवतीने गावामध्येच उपोषण सुरू केलं। तब्बल 6 दिवस उपोषणाला झाले तरीही कुणी खासदार, कुणी आमदार, कुणी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी फिरकला नसल्याचे महिलांनी सांगितलं। आणि म्हणून आज त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून तालुका गाठला आणि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आक्रोश आंदोलन सुरू केलं। अगदी शेकडो ग्रामस्थ, अख्खं गावच त्या ठिकाणी आलं होतं आणि या ठिकाणी रास्ता रोको केला। रास्ता रोकोमुळे तिन्ही बाजूची वाहतूक अगदी ठप्प झाली होती आणि काही वेळाने तहसीलदार सचिन देशपांडे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी या ग्रामस्थांचं निवेदन स्वीकारलं आणि प्रश्न मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि त्यानंतरच हे उपोषण स्थगित केलं। मात्र या दरम्यान महिलांनी ज्या आपल्या व्यथा मांडल्यात त्या आपण ऐका, म्हणजे नक्की किती दाहकता आहे हे यावरून दिसून येईल। कुठल्या मागणीसाठी मागणी काय? किती वर्षापासून उपोषण चालू होतं, आंदोलन त्याच्यावर काय होईल का? भेटेल का आपल्याला? भेटेल। लढा कायम चालू राहणार? बोला सर, तुमची काय मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की साठवण तळ आम्ही काय म्हणत नाहीत, आमचे लेकर शिकवा, आमच्या लेकराचे हे करा, कुठं घर बांधून द्या, आम्ही फक्त प्यायचं पाणी मागतो। त्याच्या आधीपासून मी 25 वर्ष तळाचं हे केलं की आमदार येतो, ते खासदार येतो, की आज उद्या मतदान म्हणलं की आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तरी लगेच मतदान झाल्याच्या नंतर आज 6 दिवस आहे की एक सुद्धा खासदार आला नाही, आमदार आला नाही, भेटली नाही। आमची महिला संघर्ष आहे, पाण्याचा आम्ही सुद्धा आज त्यांच्यासाठी आम्ही महिला चालते मतदान करायला, आम्हाला मदत करायला काय? आज बालविवाह आमच्या गावात पाणी नसल्यामुळे बालविवाह होत आहे, कारण आमच्या महिला कारखान्याला जातात, आमच्या लेकरांना सांभाळायला कुणी नसतंय, त्यामुळे आम्हाला कमी वयात लग्न करावं लागते। जर तलाव झाला तर आम्ही कारखान्यात जाऊ शकत नाही आणि 18 वर्ष पूर्ण होऊस तर आम्ही आमच्या मुलींचे कधीच लग्न करणार नाही। जर तलाव नाही झाला तर आम्हाला बालविवाह केल्याशिवाय मार्ग नाही।
त्यामुळे आमचा तलाव व्हायलाच पाहिजे. तलाव झाल्याशिवाय आम्ही मागे घेणार नाही. शैक्षणिक नुकसान होतं का काय याच्यातून? ह्याच्यातून आमचं होतं ना, कारण आमच्या वयस्कर आई वडिलांना समज त्यांना सांभाळायला कुणी नसतंय, त्यांना पाणी द्यायला कुणी नसतंय, त्यांना पडत जडत पाणी आणायला जावं लागतंय. आम्ही जरी चांगले असलो तर आम्ही म्हाताऱ्या माणसाला मदत कुणी करू शकत नाही. आपलंच पडते, आपण लोकांना कसं पाणी देणार? त्यामुळे कुणी उन्हाळ्यात तर कुणी कुणाचं मदतच करू शकत. एक दिवस करू शकतंय, 4 महिने मदत कोण करणार आहे पाण्यासाठी? जर तुम्ही तलाव केला तर आमचे सगळं गाव सुशिक्षित होणार आहे, आमचे लेकरं शिकणार आहेत. आणि जर तलाव माणसं 2-2 दिवस आंघोळीला पाणी नाही त्यांना, पियायला तर नाहीच नाही, पण आंघोळ तर कसलीच भेटत नाही. कोण देईन त्यांना पाणी? घरात कोणीच नसतंय. आणि अर्धवट शिक्षण झाले, 6 महिने शिकवायचे आणि 6 महिने कारखान्याला न्यायचे. त्यांचा कसा अभ्यास व्हायचा? होईल का अभ्यास? तुमच्या रोज ट्युशन लावलेले तरी तुमच्या लेकराचा अभ्यास होत नाही. आमच्या लेकराचा अभ्यास कसा व्हायचा? सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर आपण हा जो रस्ता पाहता लाईक आणि शेअर करायला. केज शहरातील